गाइस आमचा पांचट भाऊ ब्लॉग. हॅलो गाइस, ज्यूस पिलो. ड्रायफ्रूटचे लाडू केलेत. रील्स बनवायचं चालू आहे ना आजकाल, तर तो डोक्यातच फिरत राहतं की भाई आता काय बनवू. नॉर्मल ट्रैफिक है और तुम्हारे भाई को तो ट्रैफिक से कुछ फर्क पड़ता नहीं है क्योंकि तुम्हारा भाई जॉगिंग करतो. शोभे ना, इथं आमच्या मारामारी असायच्या नेहमी. शाळेपासनं 100 मीटर लांब जाऊन मारामारी करायचं आणि ते पण जॅकेट काढून. गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग. जरा जगानी होगा इतना जगह कब पडवते तो गाइस. बघा आज मानसी दीदी बघा, आज प्रॉपर हत्तीन वाटते. तर मी आणि दादा चाललोय बाहेर 90 फीटला. कॉलेजमध्ये काम आहे जरा, तर ते कामासाठी आम्ही चाललेलो कॉलेजला. ते बघा तर गाईज फायनली आलो आहे. ॲक्च्युली शाळा आहे, आमचं कॉलेज माहीत नाही आम्हालाच कुठं आहे. ते मेन ऑफिस आहे. गाईज आमचा पांचट भाऊ ब्लॉग सुरू केला परत त्यांनी. फायनली आपलं काम झालेलं आहे. गाईज आम्ही आलेलो इथं दत्ता मामाच्या इथे. जरा ड्रायव्हिंग लायसन्सचं काम आहे, त्यामुळे आता जाऊयात आशा मावशीची इथं. तिच्या घरी आज वडापाव आहे, तर तिकडे बोलवलं आहे आपल्याला. बस मागं. गाईज ज्यूस पिलो उसाचा. आमची सुनीता मामी कुठेही जाओ काम आहेच तिला. हे अशा मावशी लाईट नाही पेटत कुठं आहे? काय जे बघा आज आमच्या घरी ड्रायफ्रूटचे लाडू केलेत. आता ते काय करणार. तर काय आता मी गेलेलो टर्फवरती बंद करायला टर्फ, पण शूट नाही करू शकलो. आहे ना, ॲक्च्युली मी गेलो घाई गडबडीत बंद केला. इकडं गेलो तशी ती पोरं खेळत होती, त्यांचा मॅच चालू होता, पण त्यांचा मॅच बघत बसतो आणि फोन काढलाच नाही. मी शूटच करायचं विसरून गेलो भाई. ते काय ना 2-3 दिवसापासून रील बनवते ना, तर ते डोक्यात रीलचं चालू होतं की काय बनवू कॉन्टेंट. तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला कॉन्टेंट कसा वाटतो आहे, आणि कॉन्टेंट जर का आवडत असेल तर व्हिडिओ शेअर करा, जेणे की मला थोडं प्रोत्साहन येईल आणि मी अजून तशा टाईपमध्ये रील्स बनवेन. ओके, तर आता जाऊयात फटाफट. ट्रॅफिक आहे भाई, म्हणजे नॉर्मल ट्रॅफिक है और तुम्हारे भाई को तो ट्रैफिक से कुछ फर्क पड़ता नहीं है क्योंकि तुम्हारा भाई जॉगिंग करतो. आता जाऊयात. ग्रीन सिग्नल, रेड सिग्नल. अरे यार काय ते मेट्रोचं काम बघा ना भाई, एवढं लवकर काम झालं, पण इकडे तर एकदम क्लिअर केलं आहे आणि अजून स्टेशन बाकी आहेत भाई. जेव्हा स्टेशन बांधतील ना तेव्हा खरी मजा येईल, कारण की आता एवढी ट्रॅफिक नाही होणार, पण स्टेशन बांधताच्या नाही मला लय ट्रॅफिक होणार. आणि तुम्हाला दाखवतो स्टेशन कुठे असणार आहे. आता हे गोल गोल राऊंड दिसत आहेत ना, थांबा जरा. आता हे गोल गोल पिलर दिसत आहेत ना, जिथं तुम्हाला स्क्वेअर पिलर दिसणार ना, समजून जायचं तिकडे स्टेशन बनवणार आहे, कारण की स्क्वेअर पिलरच्या इथं स्टेशन बनवणार आहे. भाई फायनली घरी आलो आहे आणि घरी आज आमच्या केली आहे पाणीपुरी. आता जाऊ मस्तपैकी पाणीपुरी खातो आणि मग तुम्हाला भेटतो. काय बोलतो आता परत माझ्यासोबत रेस लाव. काजू आण, ताटान का ताटान. बाहेर सारखी नाही ना, बाहेर सारखी नाही ना. बाहेर सारखी लय चांगली फायनली पाणीपुरी वगैरे खाऊन झालेलं आहे आणि खाता खाता मम्मी ही लोक निघाली, म्हणजे मम्मी यांचं झालं तर खाऊन. मी उशीर आलो घरी आणि मम्मी लोक निघाले बाजारात आणि खाऊन झाल्यावर भाई सगळं उचलून ताटं वगैरे आत नेऊन परत सगळं पोछा बिछा मारलं बघा. एकदम प्रॉपर सेटअप करून ठेवलं, कारण की वहिनी नाही आहे, वहिनी गेली आहे बाहेर. वहिनीने दादा बोलवलं होतं एकाने घरी जेवायला,
मग तिकडे येते जेवायला. मग हे बघ भाई, फुलं अजून ताजी आहेत. आत्ता मरायला आलेत ती फुलं, कारण हे पाणी नाही दिलं आहे आज त्यांना. अजून फुलं ताजी आहेत. आणि आपले लाडू पण रेडी आहे. उद्या दादा जाणार आहे. उद्या त्याची 2ची गाडी आहे. उद्या तो 2 वाजता ओडिसाला. ॲक्च्युली त्याची प्रॅक्टिस ट्रेनिंग आहे वेगळी, त्यासाठी तो चांगला आहे. ओके. तर आत्ता आज सकाळपासून भाई कुठंच नव्हतो गेलो मी. ना काजूला आणायला, तेवढं कॉलेजला गेलो, कॉलेजला जाऊन आलो आणि घरीच थांबलो. त्याच्यानंतर कुठंच गेलो नाही. अक्षरशः झोपून होतो, दिवसभर झोपून होतो. आता टर्फवर गेलो, ते पण काय झालं काय माहिती मला. मी शूटच करायचं विसरून गेलो. मग त्या नादात मी शूटच नाही केला. मग येताना माझ्या लक्षात आलं रे यार, व्लॉग बनवायचा राहायला बोललो भाई. मग काय करणार आता, शेवटी मग येता ब्लॉग बनवायला चालू केला मी. तर जरा ते कसं रील्स बनवायचं चालू आहे ना आजकाल, तर तो डोक्यात तेच फिरत राहतं की भाई आता काय बनवू, आता काय बनवू, आता काय बनवू. आता जे 2 रील टाकलेत त्याला 3000च्या वर व्ह्यूज जायला लागलेत. 3000च्या वर व्ह्यूज जात आहेत. पण कसं होते ना, जास्त लोक शेअर नाही करत आहेत व्हिडिओ. म्हणजे शेअर केली ना तर अजून रीच वाढते. तर मग लोक शेअर नाही करत. जास्तीत जास्त 10 ते 25 शेअर बी जातात. तर त्यात जास्त व्ह्यूज नाही येतात. तर आता म्हणजे आधीच्या रीलपेक्षा तर जास्त व्ह्यूज आहेत, पण तेवढं सॅटिस्फॅक्शन नाही आहे. आता काय माहिती कोणती व्हिडिओ व्हायरल होईल, कोणती नाही होईल, सांगता येत नाही. पण भाई मी प्रयत्न सोडणार नाही. मला कॉन्टेंट क्रिएटर बनायचं आहे. मी बनून राहणार. अख्ख्या खानदानात माझ्या हा नाद कोणी केला नाही, तो मी करतो आहे. तर मला सगळ्यांची तोंड गप करायची आहेत. मला लय लोक बोलतात, घरात पण बोलतात, बाहेर पण बोलतात. आता बंटीदाच्या बड्डेच्या दिवशी माझ्या कॉन्टेंट क्रिएशनवरनं मजाक उडवला गेला होता. तर मला सगळ्यांची तोंड गप करायची आहेत. मी मेहनत करत राहणार. फक्त मला तुमचा सपोर्ट पाहिजे, बाकी काय नको. तर आता 10 वाजायला आलेत. आता 1-2 मॅच खेळतो पबजीचे. निखिलला बोलवतो, निखिलसोबत 1-2 मॅच खेळतो. तर गाईज आता माझा दादाचा प्लॅन चेंज झाला आहे. मी झोपणार होतो, दादा बोलला चल पान खायला जाऊ. तर आता आम्ही आलो आहे तर आता आम्ही चाललो आहे पान खायला. मस्तपैकी गोड पान पेंट आलो आहे. निशांताला फोन कर का अच्छा ग्राउंडवर का. आता आपण मामालाच माहित नाही भाई चाललोय तर कुठं. न्यूटन का गाईज फायनली पान आलेले आहेत. आणि हे बाई इकडे टपरी इकडनं घेतलंय पेंटीत. पान जेव्हा तोंडात जातो तेव्हा मस्त वाटला. पण नंतर एवढा फालतू वाटायला लागला ना पान, तेव्हा पोरं माझ्याकडे बघतात ब्लॉगर म्हणून. तर गाईज हा एरिया बघा, हा आहे PNT कॉलनी. आणि अक्षरशः गाईज इकडे एवढी आठवणी जोडलेल्या आहेत ना माझ्या. कारण की थांबा जरा, हा जो रस्ता जातोय ना आतमध्ये, हे बघा, हा जो रस्ता जातो ना आतमध्ये, हा जातो होली एंजल पाशी. इकडनं सरळ गेल्यावर राईट मारायचा, होली एंजल शाळा लागते. आणि इकडे ना हे जे दिसते ना तिकडे त्या साईडला एक चायनीज भेलवाला असतो. तर आमची शाळा सुटली की आम्ही रोज यायचो ह्या रस्त्याने आणि इकडे चायनीज भेल खायचो. एवढी आठवणी झालेत ना. हे बघा इथं ही जी इथं रिक्षा उभी आहे ना, इथं आमच्या मारामारी असायच्या नेहमी आम्ही मारामारी झाली ह्याच्या बाहेर, म्हणजे हा जो एरिया आहे या एरियाच्या बाहेर आम्ही इकडे मारामारी करायचो. का, कारण की शाळेपासनं 100 मीटर लांब जाऊन मारामारी करायचो. आणि ते पण जॅकेट काढून, जेणे की शाळेवाल्यांना काही त्रास नाही होणार. नाहीतर कसं शाळेचं नाव खराब होतं म्हणून मला प्रिन्सिपलने एकदा धरलेला, तू मारामारी करतो, मस्ती करतो, कोट घालून करतो. शाळेला आमच्या कोट होता, कोट घालून करतो. तर त्यामुळे आम्ही इकडे येऊन मारामारी करायचो. आता पण इकडे येऊन मारामारी होतेच. कधी पण काय झालं ना लफडा, इकडे येऊनच होणार, आतमध्ये नाही होणार. आणि या साईडला एक पाणीपुरी चायनीज वाला असतो, तर सूप एवढा भारी असतो ना, अजून पण मी त्याचा सूप प्यायला येतो इकडे. आता हे काहीतरी आहे त्यामुळे काढलंय ते. भाई या एरियाची जाम नाते जोडले त्या एरियाच्या. इकडे माझे मित्र झाले, काय तुटले. होली एंजल भाई. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.